टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देशांतर्गत उन्हाळ आणि लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्या कारणाने लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव जे तर ते 400 रुपये मुळे कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि विविध संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आपण पाहू शकताय। या ठिकाणी आता लासलगाव बाजार समितीमध्ये जी काही पाण्याची टाकी आहे तर या टाकीवर शोले स्टाईल जे आंदोलन आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि विविध पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे आणि या शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे तर ते कांदा उत्पादक शेतकरी पाण्याच्या टाकीजवळ गोळा झालेले आहेत आणि एकच मागणी करताय या ठिकाणी की कांद्यावरील निर्यात शुल्क जे तर ते रद्द करावं अशी मागणी जी तर ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी लावून धरलेली आहेत। कारण की ह्या आज मिळणाऱ्या बाजारभावातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये, त्याच्यामुळे आणखीन कांद्याचे बाजारभाव जे तर ते कोसळतील आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्च आणि मजुरी सुद्धा निघणार नाही। त्याच्यामुळे कुठेतरी केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि कांद्यावर असलेलं जे निर्यात शुल्क आहे तर हे रद्द करावं आणि कांदा जास्तीत जास्त परदेशात निर्यात होण्यासाठी कांद्याला सबसिडी सुद्धा द्यावी अशी मागणी जी आहे तर ती कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आणि विविध संघटना या ठिकाणी करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।